जवानाचा खून अनैतिक संबंधातून. रविशंकर मार्ग येथे रात्री 9च्या सुमारास झालेल्या खुनाची उकल उपनगर पोलिसांनी केली आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या निवृत्त जवानाचा खून करण्यात आल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. रविशंकर मार्ग येथे रात्री जवानाचा खून झाल्यानंतर पोलीस तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले. त्यावेळी निवृत्त जवान अमोल पोपटराव काठे पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र त्यापूर्वी तो मृत झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत जवान अमोल काठे हा आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याने तो कुंदन घडे याला जाब विचारण्यासाठी गेला होता. जाताना त्याने गावठी कट्टा सोबत नेला होता. महादेव पार्क रविशंकर मार्ग या ठिकाणी तो पोहोचल्यानंतर कुंदन घडे याच्याशी त्याची वादावादी झाली. अमोलने एक राऊंड बंदुकीतून फायर केले. हे एक राऊंड कुंदन याने चुकवले. अमोलने दुसरा राऊंड फायर करायचा प्रयत्न केला, मात्र गोळी बंदुकीत अडकल्याने दुसरा राऊंड फायर करता आला नाही. त्यानंतर अमोलने चाकू कुंदन याला मारहाण करायला सुरुवात केली. ही घटना घडत असताना त्याचा भाऊ चेतन घडे हा त्या ठिकाणी आला. भावाला मारत आहे हे पाहून चेतन घडे आणि कुंदन याने लाथाबुक्क्याने आणि हेल्मेटने अमोलला मारहाण केली. त्यानंतर तो जमिनीवर कोसळला. जबर मारहाण झाल्याने अमोलच्या डोक्यातून रक्तस्राव झाला आणि त्याचा महादेव सोसायटीच्या खालीच मृत्यू झाला होता. या संदर्भात संशयित कुंदन घडे हा अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्याचा भाऊ चेतन घडे हा उपनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. या संदर्भात 302(34) आणि 307 अंतर्गत संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल उपनगर पोलीस स्टेशनवरती डायल 112 वरती कॉल आला होता. साधारणतः रात्री 9च्या दरम्यानची घटना आहे की एक इसम हातामध्ये बंदूक आणि चाकू घेऊन एका व्यक्तीला मारत आहे. त्या अनुषंगाने आमची डायल 112ची टीम घटनास्थळी पोहोचली. त्या ठिकाणी एक व्यक्ती मयत स्थितीमध्ये दिसला आणि एका व्यक्तीला पब्लिकने या ठिकाणी पकडून ठेवलं होतं. त्या व्यक्तीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं त्याचं स्वतःचं नाव चेतन घडे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की त्याचा भाऊ कुंदन घडे आणि चेतन घडे या दोघांनी मिळून त्या मयत व्यक्तीला मारहाण केलेली आहे. मारहाणीमध्ये तो खाली पडलेला आहे आणि त्या ठिकाणी तो जखमी होऊन मयत झालेला आहे. त्यानंतर त्या मयताची ओळख पटवण्यात आली. मयताचं नाव हे अमोल पोपटराव काटे पाटील असं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. हा गुन्हा घडल्यानुसार आम्ही 302 आणि 34 या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. हा गुन्हा नेमका कशामुळे घडला, काय घडला ह्याचा अधिक तपास करत असताना आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ह्यातला आरोपी नंबर 1 कुंदन अरविंद घडे याला देखील चाकूने वार झालेला आहे. तर तो हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी ॲडमिट आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की मयत अमोल काटे पाटील आणि कुंदन घडे मयत अमोल काटे पाटील याची पत्नी आणि कुंदन घडे याचे अनैतिक संबंध एकमेकांबरोबर होते आणि त्या संबंधांचा जाब विचारण्यासाठी मयत त्या ठिकाणी गेला होता. मयत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये वेपन होतं. त्यांनी वेपननी फायर पण केल्याचं लक्षात आलेलं आहे आणि ते मिस झालेलं आहे आणि ते मिस झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या चाकूच्या सहाय्याने देखील कुंदन घडे याला मारहाण केलेली समोर लक्षात आलेली आहे. या अशा पद्धतीने घटना घडलेली आहे आणि ही घडल्यानुसार उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. एक गुन्हा 302(34) याप्रमाणे दाखल झालेला आहे आणि एक गुन्हा जो आहे तो 307, 325 आर्म्स ॲक्ट या अनुषंगाने दाखल झालेला आहे. गुन्ह्यातील जे आरोपी आहेत ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि गुन्ह्यात वापरलेले जे वेपन आहेत ते देखील या ठिकाणी ताब्यात आलेले आहेत.